हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम लहान मुंगी सागरे मुंगी सागरे मुंगी सागरे पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार तुका म्हणे भरवे जान व्हावी लानावनी लहान ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरिकाय दातो मुनीन्द्रं समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया
कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी विठाला विठाला लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार तुका मने बरवे जान व्हावे लहानावनी लहान ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराजांचा असून 4 चरणाचा असून महाराजांनी या अभंगामध्ये मागणी स्वरूपामध्ये माणसाच्या आयुष्याला कशाची गरज आहे, माणसाचं आयुष्य सुखी होण्यासाठी, माणसाचं आयुष्य सफळ होण्यासाठी कशाची गरज आहे हे गरज या अभंगामधून सांगितलेले आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार परिहार देणं आवश्यक असतो. आजच्या कीर्तनाचा योग मला वाटतं 4 वर्षानंतर लागला. या आश्रमाचे सर्व हरिभक्तपरायण महारुद्र महाराज शास्त्री यांची आणि आमची पारंपरिक मैत्री, सांप्रदायिक मैत्री, मग त्यांनाही वाटायचं की मी यावं, थोडी सेवा घडावी. परंतु कुठलीही गोष्ट योग आल्याशिवाय घडत नाही. समय से पहिले कोणती गोष्ट होत नाही आणि भाग्यापेक्षाही जास्त होत नाही. मग आमचं भाग्य पण कमी असेल, वेळ पण येत नसेल, पण आज ते वेळ आणि भाग्य दोन्ही जुळून आलं म्हणून तुमच्या समोर ही सेवेसाठी उभा आहे. या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपरायण महारुद्र महाराज, सर्व ज्येष्ठ गायक, वडीलधारी मंडळी, मृदंगाचार्य. मी अगोदर विचारलं मृदंगाचार्य कोण आहेत का, बरंच कीर्तन आमचं तुमच्यावर अवलंबून असतं. या ठिकाणी आलेले सर्व श्रोते, मायबाप, आपण सर्व बाल गोपाळ, भविष्यातले हरिभक्तपरायण महाराज. आजही महाराजांनी सांगितलं मला की इथं अनेक जण कीर्तन करतात, ते सर्व महाराज मंडळी आणि आजच्या जे योग घडवून आणलेले आजच्या कार्यक्रमाचे अन्नदाते आदरणीय श्रीपती निवृत्ती महाराज केंद्रे, श्री पंडित नामदेवराव फुंदे, सुदाम लक्ष्मणराव फुंदे आणि सर्व फुंदे परिवार. या ठिकाणी आपण उपस्थित असलेले सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया करू संताचा, वार 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 करू मस्तक हे पायावरी, वार करू संताचा, वार करू संताचा, वार करू संताचा. मस्तक हे पायावरी, वार करू संताचा, वार करू संताचा, प्रतिवर्षीप्रमाणे श्रावण सोमवारानिमित्त हरी कीर्तन, अन्नदान ही परंपरा चालू आहे.
तसं तर इथं रोजच हरिकीर्तन नामस्मरण हे जी परिवार आहे, परिसर आहे, हा सदैव आणि सर्व काळ नामघोषाने दुमदुमलेला असतो. कुठलीही गोष्ट घडायची असेल तर तीर्थक्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, ते घडायचा एक योग असतो. महाराजांच्या रूपाने या पावनभूमीतला उमराईचा एखादा तरुण युवक संप्रदायाकडे ज्यांची ओढ, संप्रदायामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून जगाला ज्याची गरज आहे हे देण्याचं काम हरिभक्त परायण महारुद्र महाराज करत आहेत. त्यांना आपण सर्व गावकऱ्यांनी, परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सर्वांनी मदत केली. कारण संप्रदाय हा एकल्याचा खेळ नसतो, म्हणून मेळ जमवायचा असतो. महाराजांनी हा सर्व मेळ जमवला. सर्वांच्या सहकार्यानं खूप मोठा या ठिकाणी संप्रदाय, नामघोष हा घडत आहे. संतांचा विचार केला तर संत मागणी करत नाहीत काही, परंतु आपण एवढं करतो. आपण मनुष्य जन्म आहे, देवाकडे मागितलंच पाहिजे, परंतु ती मागणी जी आहे ही स्वार्थाची आणि स्वतःची नसली पाहिजे. मागणी ही माझ्या स्वार्थाची नसली पाहिजे, माझ्या स्वतःसाठी नसली पाहिजे. म्हणून ज्ञानोबरायांनी मागणी केली, आता विश्वात्मके देवे एने वांगेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. स्वतःसाठी मागितलं का? जगासाठी मागितलं. म्हणून आपण परमार्थ करतो, देवाची भक्ती करतो, मग तो देव कोणताही असेल. आपला एक देव, त्या देवाची पूजा करताना आपण भक्तिभावानं मागणी पण केली पाहिजे. पण मागणी करत असताना मागायला तर काय अनेक गोष्टी, मग मागण्याचा प्रसंग पण असतो. सांप्रदायिक कीर्तन असेल, सप्ताह असेल तर आपण शेवटच्या दिवशी मागतो. पण असं म्हणतात की मागायला काय, देणारं तयार असल्यावर आपण कधी मागितलं तरी हरकत नाही, फक्त देणारं पाहिजे. आणि देणारं नसेल आपण किती 12 महिने मागितलं तर मिळणार आहे का? नाही मिळणार. म्हणून योग्य वेळ आली की मागलीच पाहिजे. जसं एखाद्याचा कापसाचा चेक यावा आणि त्यावर मोटरसायकल नाही, मला नेतो का गाडीवर बसून, बँकेमधून ह्यानी आता 10-20 हजार काढलेले आपल्याला माहिती आहे, मग त्या टायमाला मागायला पाहिजे. मग माणूस लगेच खिशात हात घालून काहीतरी देतो, उसनवार देतो, काय कसं देतो. योग्य वेळेला मागितलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जे अभंग लिहिले ते अनेक प्रकरण आहेत. त्या प्रकरणामध्ये महाराजांनी मागितलं, आता ह्या वेळेस मागणीच केली महाराजांनी. कारण स्वतःसाठी नव्हती, सकळ जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी ही मागणी. मग मागणी करत असताना महाराजांनी मागणी केली. आता मलाही वाटलं असतं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मागणी करत असतो. कुणी आजच्या दिवसाची मागणी करण, एक दिवस माझा भागला पाहिजे, कुणी एखादा महिना भागला पाहिजे म्हणून, एकदा मागितलं तर कुणी म्हणून आपलं वर्ष भागलं पाहिजे. पण तुकाराम महाराजांनी ज्या मागण्या केल्या, जे जे अभंग आपण पाहिले, तर त्या मागणीमध्ये असं आहे की सगळं मनुष्याचा उद्धार होण्यासाठी सौसोनार की एक लवार की असं मागायचं की पुन्हा मागायची गरज नाही पडली पाहिजे. तुकाराम महाराजांनी मागणी केली पहिल्या चरणामध्ये. Bye.
तुकाराम महाराजांनी लहानपण द्या देवा म्हणले. आता उलटच आहे का नाही? आम्ही तर मोठेपण मागतो. कुणाला लहान व्हावं वाटतंय का? प्रत्येकाला मोठंच व्हायचंय. प्रत्येक जण म्हणतो मला मोठं म्हणा, मी नसलो तरी मला म्हणा. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मोठेपणा नको, आम्हाला लहानपणा द्या. आता लहानपणा म्हणजे काय? अभंग घ्यायचं माझं ते एक कारण पण आहे. हे सगळे लहान बाल गोपाळ इथं आहेत आणि आपण सगळे मोठे माणसं आहेत. मग आता आजच्या कीर्तनात आपण काय करणार आहेत? आपण लहान होणार आहे आणि आता ह्याला मोठं करायचंय. लहानच मोठं. तुम्ही आता कीर्तन झालं माझं की तुम्ही डोळे झाकायचे. तुम्ही सगळे मोठे माणसं लहान होणार आणि हे लहान मुलं मोठे होणार. कारण महाराजांनी मागणी केली. आता महाराजांची मागणी तर देवाला पूर्ण करावं लागेल. म्हणून आजचा अभंग घेतला की लहान मुलाच्या समोर आपण कीर्तन करणार आहे. तर आपल्याला पण लहान होता आलं पाहिजे. मोठं व्हायची तर स्पर्धा लागली जगामध्ये. मोठं व्हायची जगात स्पर्धा लागली. पण संत म्हणतात आम्हाला देवा तू लहान कर, लहान. आणि जर एखाद्याला मोठं व्हायचं असेल तर लहान होता आलं पाहिजे. आणि लहानाला मोठं करायचं असेल तर मोठ्या माणसाला अगोदर लहान व्हायला पाहिजे. लहानाला मोठं करायचंय, त्याला चालवायला शिकवायचंय, पळायला शिकवायचंय, तर आपण त्याच्या बोटाला धरून आपण त्याच्यासारखं चालतो का? त्याला हातामध्ये धरून आपण आपल्या वेगाने चालत नाही. बोलत असताना लहानाला बोलायला शिकवायचंय तर आपण त्याच्याच भाषेमध्ये बोलतो. लहान मुलाच्या भाषेत आपण बोललो तर तो मोठ्या माणसासारखा बोलत. लहान मुलाला चालवायला शिकवायचे तर आपण त्याच्यासारखं चाललं पाहिजे. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली. बालकाला आई त्याच्या वेगानुसार त्याच्यासारखं पाऊल टाकते. बोलायला शिकवायला असेल तर त्याच्यासारखं ती बोबडं बोलते. म्हणून या लहान मुलांना आपल्याला मोठं करायचंय, आपण त्यांच्यासारखं व्हायचंय. पण मोठं करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की मला लहानपण दे. आणि हे जर ह्या वयामध्ये मुलाला कळालं लहान वयामध्ये तर मुलं ते नक्कीच मोठे होतील. पण मोठे होत असताना त्यांना कळलं पाहिजे की लहान व्हावं लागतं, मग आपोआपच मोठं होतं.
ज्याला मोठं व्हायचंय त्याने काय व्हायला पाहिजे? लहान व्हायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे. नम्रतेमध्ये, लहानपणामध्ये जे मोठेपणा मिळतो तो मोठेपणामध्ये मिळत नाही. नम्र झाला देता माणसाला मोठा होत असताना लहान वयात जर कळालं, आपण म्हणतो ना आळा कधी बसतो? जरा कवळ्यात तोवरच बसतो. कवळाची पडाय तोवरच आळा बसतो चांगला. मग ते आळ्यात आहे तोवर सांगा, म्हणते आळ्यात आहे तोवर सांगा. आळ्याच्या बाहेर गेल्यावर सांगता येत नाही. एक तर ह्या परिसरामध्ये आलेले मुलं हे धन्य आहेत, कारण त्यांच्या आई वडिलांनी योग्य जागेवर त्यांना आणलेले, योग्य वयात आणलेले. ते माता पिता पण धन्य आहेत या मुलांचे. महाराजांचे पण माता पिता धन्य आहेत, त्यांच्या हातून ही गोष्ट घडतीये. मग या वेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपण, मला देवा लहानपण दे. लहानपणामध्ये होतं काय? माणूस मोठा जरी असेल, आपण म्हणतो ना पाहुण्याला मोठ्या घरचा आहे, पण काय ना आमच्या घरी येऊन घोंगडीवर बसला, आमच्या बरोबर जेवण केलं, लहान झाले तर त्याला मोठेपणा मिळतो आपोआपच. महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध व्हायचं ठरलं. आता बिनविरोध फॉर्म निघतच नाही म्हणल्यावर आता ती निवडणूक होणारच. मग ते ठरलं युद्ध होणार आहे आता. मग जमाजमा सुरू केली. आपल्याकडून कोण राहील, इकडून कोण राहील, तिकडून कोण राहील. मग दुर्योधन बी सैन्य जमा करायला, राजे जमा करायला लागला. अर्जुनाने पण पांडवाकडून राजे जमा करायला, सैन्य जमा करायला सुरुवात केली. या दोघांनी मिळून ठरवलं की आपला नातेवाईक श्रीकृष्ण, आपण त्यांच्याकडे जाऊ, आमच्या पॅनल मध्ये या म्हणून. दुर्योधन अगोदर गेले श्रीकृष्णाकडे. श्रीकृष्ण त्यावेळेला झोपलेले होते. मोठ्या घरचा माणूस आहे, श्रीकृष्ण झोपलेले, आता झोपीतून कसं उठवायचं म्हणून आले आणि उशाला बसले. त्यांच्या दृष्टीनं दुर्योधनाच्या पायथा हा लहान आहे आणि उशा हा मोठा आहे. त्यांनी मोठेपणा घेतला, उशाला बसले जाऊन. थोड्या वेळाने अर्जुनाची स्वारी आली. अर्जुन बसले पायथ्याला, पायाजवळ बसले. आपण सहज अर्थ काढत असताना पायाला कमीपणा देतो, पायाला कमीपणा देतो. परंतु संत पायाला कमीपणा नाही. सगळ्यात मोठे कशात आहे मोठेपणा? पायामध्ये आहे. म्हणून अर्जुन बसले. श्रीकृष्ण जागे झाले, उठले आणि उठल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं. ताबडतोब विचारला अर्जुनाला, अर्जुना कधी आला? ज्याने लहानपणा घेतला त्याला अगोदर विचारलं आणि जो मोठेपणा घेतला तो माहितीच नाही आलेला. मग हळूच म्हणतो आमचं नाव पुकारा ना, आमचं नाव पुकारा ना. एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी समजा कुणी लक्षच केलं नाही, कार्यक्रमामध्ये गेलेलं, तर ते हळू सांगते आमचं नाव पुकारा. मग दुर्योधन म्हणायला लागला आमचं नाव घ्या ना कृष्ण, आम्ही आलोत ना. अरे आम्ही तर बघितलं नाही. तुम्हाला मोठेपणा आला, देवालाही तुमच्यासाठी वेळ नाही, बघायलाही नाही, उद्धार करायलाही नाही, मदत करायलाही नाही. लहानपणा घेतला, उद्धार होईल, मदत होईल, सार्थक होईल, पण हे लहानपणाने होईल. म्हणून आयुष्यामध्ये माणसाने लहानपण घ्यायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले की देवा मला द्यायचं असेल तर तू काय दे? लहानपण दे. लहानपणामध्ये दुसरी एक गोष्ट होते की आयुष्यामध्ये
मलाच वाटलं माझंच मोठेपणा काय की कोणी वाजायला, आता मी लहान झाल्यामुळे ते बंद झालं. लहानपणामध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या असतात ना, तर आपण कधीही म्हणतो की मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे, हत्ती होऊन लाकडं खाण्यापेक्षा. म्हणून महाराज म्हणतात की मला लहानपण दे देवा, द्यायचं तर तू लहानपण दे. लहानपणामध्ये काय होईल, मला सुख समाधान शांती पण भेटन. माणूस जो जगतो तो सुख समाधान आणि शांततेसाठी जगतो. आम्हाला वर्गामध्ये शिकविताना मुलांना बोलायची सवय असते. आम्ही प्रत्येकाला विचारत असतो काही वेळेला, किंवा तुम्ही शाळेत येता कशासाठी येता, तुम्ही सांगता कशासाठी येतो, त्यासाठी येतो. तुम्ही जीवन जगता कशासाठी जगता, कशासाठी जीवन जगतो माणूस. आता तुम्ही सुद्धा विचार करा, तुम्ही कशासाठी जीवन जगता. तुम्ही तर पहिल्या सुरुवात कीर्तन बंद केलं सुखी होण्यासाठी. परंतु आपण तसं विचार करायला गेलो की कुणी म्हणतं पोरासाठी जगतो, कुणी म्हणतं मुलीसाठी जगतो, कुणी म्हणतं आईसाठी जगतो, कुणी म्हणतं वडिलांसाठी जगतो. फारच देशभक्त असला तर तो म्हणतो देशासाठी जगतो. एका शेवटचा म्हणला महाराज मरण येत नाही म्हणून जगतो मला, तर मरण आल्यावर पुन्हा कशाला जगल मला. पण कशासाठी जगतो माणूस ह्या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल तर अण्णांनी सांगितलं माणूस हा सुखासाठी जगतो. आणि ज्या दिवशी माणसाला सुख भेटत नाही मग त्या दिवशी माणूस म्हणतो मेलेलं बरं. कधी म्हणतो, ज्या दिवशी सुखच भेटणार नाही, आपल्याला कळालं की आता माझ्या आयुष्यामध्ये सुख भेटू शकत नाही, त्या दिवशी माणूस म्हणतो मेलेलं बरं. मग सुख भेटायचंय तुम्हाला, तर त्या सुखासाठी माणसानं लहान व्हायला पाहिजे. लहानपणामध्ये आपोआप सुख आहे. आता आमचे गायकवाड महाराज रुईवरून आले, येताना बस स्टँडवर त्यांना बसने सोडलं. आता इकडे यायचंय त्यांना, अनेक वाहन वागत येत ना तिथून. मग एखाद्याला थांब मला यायचंय, ते तू तुझ्या घरचा. तुमच्या बोलण्यात जर मोठेपणा असता तर तुम्हाला त्या मोटरसायकलवर आणलं असतं का, नसतं आणलं. तुम्ही थांबलेलं बघितल्यावर तुमच्यातली लीनता, नम्रता, तुमचा स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी उभा केला आणि तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले. गोष्ट कोणतीही असू द्या, माणसाला जर सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, मोक्ष प्राप्त करायचा असेल तर आपण ते लहानपण मिळवायला पाहिजे. सुखी जने हारे, सुखी जने हारे, सुखी जने हारे, सुखी जने हारे. सुखी होण्याचे अनेक मंत्र महाराजांनी सांगितले की सुखी व्हायचं असेल तर तुम्ही हे करा, सुखी व्हायचं असेल तर ते करा, सुखी व्हायचं असेल तर ते करा. पण हे सुख मिळवण्यासाठी माणूस आयुष्यभर धडपड करतो. परंतु ज्या भागामध्ये, ज्या गोष्टीनं, ज्या पर्यायानं सुख भेटणार आहे ते न करता आपण दुसऱ्या बाजारामध्ये जातो, त्या बाजारामध्ये ती गोष्ट भेटणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये सुख मिळवण्यासाठी पहिली पायरी आहे की लहानपण घेतलं पाहिजे. आणि जर लहानपण नाही घेतलं, अनेक उदाहरणं आहेत, अनेक दृष्टांत आहेत की ज्याच्यामुळे विध्वंस झालेला आहे. कशामुळे, तर फक्त लहानपण नाही घेतल्यामुळे. म्हणून आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण म्हणतो कधी पण की आपण लहान बापाचं व्हायला पाहिजे, आपण लहान बापाचं व्हायला पाहिजे. लहान मुलांना महात्मा गांधीचं उदाहरण सांगतात की एका गालामध्ये चापट मारली होती तर महात्मा गांधींनी दुसरा गाल पुढे केला होता म्हणे. आज ते पितामह झाले. आपलं असं नसतंय, ईट का जवाब पत्थर से देंगे, ईट का जवाब पत्थर से देंगे. म्हणजे एक पण तुम्ही जर चूक केली तर आम्ही त्याच्या 10 चुका करू. पण त्या संघर्षाने संघर्ष वाढत जातो. शांतता नाही, त्याला पूर्ण विराम नाही. म्हणून
आपण एक पाऊल मागे घ्यायची सवय लावली पाहिजे, आपण थोडं लहान व्हायची सवय लावली पाहिजे. लहान ह्याचा अर्थ एक पाऊल मागायचा अर्थ अन्याय सहन करावा असंही नाही, परंतु लिनता आणि नम्रतेने ज्या गोष्टी सुटतात, ज्या गोष्टी होतात त्या मोठेपणाने होत नाही. म्हणून महाराजांनी मागणी केली, देवा मला लहानपण दे, लिनता दे, नम्रता दे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याच मध्ये आल्या. कारण जी गोष्ट साध्य करायची आपल्याला, ती साध्य करण्यासाठी, सहज साध्य करण्यासाठी लिनतेने, नम्रतेने आणि लहानपणाने त्या गोष्टी मिळत असतात. मोठेपणामध्ये मी गाठ्यामध्ये वाचलं, जे ते महापुरे झाडे जाती ते लवाळे राहती. आपण बघतो आता हे महापूर येतात, आता पुराचे दिवस आहेत, आपल्याकडे नाही तसा पूर. आमचं फक्त गांजपूर आहे, पण पूर काही येत नाही. आमचं गाव गांजपूर आहे, पण गांजपूरला कधी पूर आलेला आणि कधी जनावर वाहून गेलेलं माणूस तुम्ही ऐकलं नसेल. ते बनकरंजाला येत होता बघा, बनकरंजाला पूर यायचा. एक नागरगोजे नावाचा माणूस वाहत गेला आणि ते कुठपर्यंत गेला तर म्हणजे लांब गेला. म्हणून बनकरंजाचे नागरगोजे लांब झाले, वाहून गेला कुठपर्यंत गेला म्हणजे लांब गेला, लांब. ते महापुरामध्ये ज्याच्या अंगात मोठेपण आहे ना ते वाहून जात, लहानपणाच वाहून जात नाही. लवाळा आपला खाली वाकणार, पाऊस गेला की पुन्हा कुठपर्यंत गेला पूर म्हणून ते उभं राहून बघणार. तस आपण लहान झाल्यामुळं मग इतकं आपण सगळं करतो, मेहनत करतो, कष्ट करतो, पैसे मिळवतो, संपत्ती मिळवतो, मुलांनी मोठे व्हावा म्हणतो, आपल्याला आयुष्य भेटावं म्हणतो, आणि सगळं जर भेटायचं असेल, सगळं व्हायचं असेल तर मेन गुंडी कुठे? आपण मोठेपणामध्ये वागायला जातो आणि मग त्याच्यामुळे सगळं नाचतं, सगळ्या गोष्टी नाचतात. मिठाचा खडा पडल्यामुळं दूध नाचतं. आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये मोठेपणाचं मीठ पडल्यामुळं आयुष्याचा नाश होतो. म्हणून लहानपणा घेतल्यामुळं आयुष्याचं सार्थक होणार आहे. लहानपण घ्यायला काय हरकत नाही. म्हणून महाराजांनी मागणी केली की मला लहानपण दे देवा. लहानपण दिल्यामुळं काय होईल? उदाहरणासहित सांगितलं, दृष्टांत सांगितला की मुंगी काय खाते? साखर खाते. आणि हत्ती काय खातो? खालाकडे. साखरेतली गोडी, साखरेचा आनंद मुंगीला भेटतो. म्हणून मला लहानपण दे, आनंद घेऊ दे, गोडी घेऊ दे, ह्या जीवनाचं मला सार्थक होऊ दे. आणि जर तसं नाही केलं तर दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं
दृष्टांत देऊन सांगितलंय. ऐरावत हे रत्न थोर आहे, रत्न आहे, थोर आहे, त्याला विशेषण लावून सांगितलंय. फक्त रत्न आहे म्हणलं नाही, रत्न पण आहे आणि ते थोर रत्न आहे. ऐरावताची उत्पत्ती कशी झाली काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस देवानी दानवांनी समुद्र मंथन केलं, त्याच्यामधून जे रत्न निघाले त्या रत्नापैकी जे एक रत्न ऐरावत रत्न. आणि ऐरावत हे वाहन इंद्रदेवाचं. इंद्र हे देवाचे राजे, देवाचे देव, देवाचे देव, देवाचे राजे. राजाचं वाहन आणि त्या वाहन असताना, रत्न असताना त्याला मार कशाचा आहे? अंकुशाचा. त्या अंबारीवर जो बसलेला सारथी असतो त्याच्या हातामध्ये तुमच्या भाषेत सांगितलं चाबूक असतो, आसूड असतो. आणि मग त्याला त्याचा मार बसतो, फटके बसतात. पण आपल्याकडे पण काही येडे असतात, ते फटके दिल्याशिवाय चलतच नाहीत. आपल्याकडे पण काय बैल असतात, त्याला आरूट वाचल्याशिवाय, सीपूट मुरगाळल्याशिवाय, फटकाव दिल्याशिवाय चलतच नाही. आता बरेच जण काय करतात, फटका द्यायच्या अगोदर नुसतं वाजवून बघतात, वाजण्याच्या आवाजानं चाललं तर चाललं. हा, मी बी लहानपणामध्ये शेती केलेली आहे. मारावं असं कुणाला वाटत नाही, त्या बैलाला पण मारावं असं वाटत नाही. वाजवून बघायचं, जर भिल्यानं चाललं तर चाललं, आणि जर भिल्यानं मी चला ना, दही केल्यानं मी चला ना, तर मग मात्र फटका बसतो. ऐरावताला सुद्धा जो माहुत असतो वरी बसलेला, त्या माहुताच्या अंकुशाचा मार असतो. जर समजा मार खायची वेळ आली तर मोठेपणाचा काय उपयोग आहे का? त्याच्यापेक्षा लहान झालेलं बरं ना, साखर तरी खायला भेटते. म्हणून तुकाराम महाराजांनी सरळ सांगितलं की मोठं होऊन मार खाण्यापेक्षा, मोठं होऊन अवमानित होण्यापेक्षा, अपमानित होण्यापेक्षा लहान होऊन आनंदित राहिलेलं चांगलं. तुमचं संसार सुखी केलेला चांगला लहान होण्यामध्ये. सुखी जीवनाचं सूत्र किंवा सुखी जीवनाचं जे तंत्र आहे ते लहानपण घेण्यामध्ये आहे. आता लहानपण तुम्ही म्हणाल मग ठीक आहे, आपण एक पाऊल मागे घेतला, असं लहानपण नाही. काही वेळेला माझ्यामध्ये मोठेपणा येतो. मी आता कीर्तन करायला लागलो, मला आता कीर्तन यायला लागलं. ते लहान मुलामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना आता पकवाज वाजवायला यायला लागला, बऱ्याच जणांना गायला यायला लागलं, टाळ वाजवायला यायला, चाल म्हणायला यायला लागली, पावलं खेळायला यायला लागले. हे मुलं मग मोठेपणा यायला लागला त्यांच्या मनामध्ये. आणि त्या मोठेपणामुळे काय होतं की मग अहंकार येतो. आणि अहंकार ही गोष्ट अशी आहे जगामध्ये, एका अहंकार या शब्दामुळं रामायण आणि महाभारत घडलेले. अहंकारी एका शब्दामुळं समोरच्याचं मन दुखवलं, माझ्या अहंकारामुळं रामायण महाभारत घडलेलं. म्हणून मोठेपणा येत असताना मनामध्ये अहंकार नाही आला पाहिजे. तुकाराम महाराज एवढे मोठे होते, कुठं अहंकारी शब्द एखादा वाचला गाथेमध्ये? ज्ञानोबा माऊलींनी एवढ्या ज्ञानेश्वरी लिहिली, अहंकारिक शब्द आहे? नाथ महाराजांच्या गाथ्यात कुठं आहे? ते एवढे महान माणसं, श्रेष्ठ विभूती, त्यांच्या एका अभंगावर, एका चरणावर आज हे जग चालायला लागले, तरी त्यांना कधी अहंकाराची बाधा झाली नाही, अहंकाराचा वारा किंवा अहंकाराचा वारा लागला नाही. तुकाराम महाराज मागणी करत असताना तशी पण मागणी करतात, अहंकाराचा वारा राजसा माझिया भाविका विष्णुदासा. या विष्णुदासांना अहंकाराची बाधा लागल अशी भीती वाटत होती महाराजांना. ते संत महात्मे हे आपले आई वडील असतात. आपल्या आई वडिलाचे मुलं गावाला जात असताना त्यांना एक शंका असते उगीच, बाबा जपून जा, कडीने चल, वाहन हळू चालव,
तिथे गेल्यावर मला फोन कर, ही आईवडिलांची काळजी असते, ती संतांना काळजी असते की माझ्या या विष्णुदासाला कधी नाही कधी अहंकाराची बाधा होऊ शकते. म्हणून त्यांनी मागणी केली देवाकडे की देवा, माझ्या ह्या विष्णुदासाला कधी अहंकाराची बाधा होऊ देऊ नको, मोठेपणाची बाधा होऊ देऊ नको. त्यांना सतत थोडं लहान व्हायची सवय लाव, लहानपण घ्यायची सवय लाव. ही गोष्ट आई वडिलाच्या प्रेमाखातर, आई वडिलाच्या मायेनं संतांनी सुद्धा आपल्यासाठी मागणी केलेली आहे. म्हणून ते म्हणतात की लहानपण द्या, मोठेपण नको. आणि जर तुम्हाला मोठेपण घेतलंच तर त्याचा परिणाम काय होईल मोठेपणाचा? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, किंवा ज्याच्या अंगामध्ये मोठेपण आहे त्याला कठीण यातनेला समोर जावं लागतं. बऱ्याच वेळेला मोठेपणा येत असताना, मोठेपणा हा 3-4 कारणामुळे येतो. आपली प्रसिद्धी, मोठेपणा, नाव हे 3-4 कारणामुळे मिळतं आपल्याला. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं मिळतं आपलं नाव, कुणाला आपलं नाव आईवडिलांमुळे मिळतं, कुणाला आपलं नाव मामामुळे मिळतं, आणि कुणाला सासऱ्यामुळे मिळतं. मोठेपणा ते नाहीत का, ते आमचे सासरे. ते मोठा माणूस जरी सासरा असला का तरी जावाई सुद्धा मोठाच झाला. एखादा मामा मोठा असेल ते म्हणते आमचे मामा आहेत. ते मामा मोठे झाले की भाचा सुद्धा मोठा झाला. एखाद्याचे वडील नाव मोठं असलं, कर्तव्य श्रेष्ठ असलं, मोठेपणा असला की त्यांचा मुलगा सुद्धा मोठाच झाला. आणि शेवटी स्वतःने केलेली कार्य, स्वतःने केलेलं कर्तृत्व, त्याच्यामुळे सुद्धा नाव मोठंच झालं. 4 गोष्टीत मोठेपणा मिळवायच्या, परंतु ह्याच्यामध्ये श्रेष्ठ मोठेपणा आहे. उत्तम आत्मना ख्याती, पितृ ख्यातीच मध्यमा, मातुले न धमा, सस्वरे न धमाधम. कळलं? उत्तम ख्याती, उत्तम मोठेपणा, उत्तम प्रसिद्धी ही स्वतःची आहे. सर्वात श्रेष्ठ मोठेपणा कुणामुळे मिळालेला आहे? स्वतःमुळे मिळालेला आहे. तो मोठेपणा चांगली गोष्ट आहे, उत्तम आहे म्हणला, ते असायला पाहिजे. नाव गाव चर्चा, मोठेपणा हा स्वतः मिळाल्यामुळे पाहिजे. उत्तम आत्मा ख्याती, पितृ ख्यातीच मध्यमा, पित्यामुळे मिळालेली जी ख्याती आहे, पित्यामुळे मिळालेला जो प्रसिद्धी आहे, पित्यामुळे मिळालेला जो मोठेपणा आहे तो मध्यम आहे.
मध्यम कसं असते, बऱ्याच वेळेस आपण मध्यम मार्ग स्वीकारतो, असू द्या मध्यम काहीतरी मार्ग काढा आणि त्याच्यामध्ये मधला मार्ग. वडिलांमुळे मिळालेली जी प्रसिद्धी आहे, मोठेपणा आहे, तो मधला मार्ग आहे. संप्रदायाला आणि जगाला सुद्धा तो मान्य आहे. मातुलेन धमा, मामामुळे मिळालेलं मोठेपण अधम आहे. म्हणजे ते मिळायला हरकत नाही, एखाद्याचे मामा मोठे असायला पाहिजे, त्याच्यामध्ये वाद नाही. पण मामाच्या जीवावर कोणी जर इकडे मोठेपणा गाजवित असेल तर ते कमीपणाचं आहे. आणि शेवटचा आता सांगत नाही, कारण कसं होतं, सासरीचं सांगायला गेलं की घरी पत्नीला राग येतो, आणि मग पत्नीला राग आला का मग आपलं सगळंच पुन्हा भानगडी होतात. परंतु सासऱ्यामुळे मिळालेला जो मोठेपणा आहे ना, तो संप्रदायामध्ये अधमात अधम, कमीत कमी सांगितला. सासरा मोठा असायला हरकत नाही, पण त्या सांगणाऱ्यांना सारखं सांगू नये माझा सासरा मोठा आहे, माझा सासरा मोठा आहे, तिकडे माझे सासरे तिकडे. तर ह्या चार गोष्टी, ह्या चार मोठेपणा जो आहे ना आवश्यक आहे. पण या मोठेपणामुळं यातना कठीण सुद्धा होऊ शकतात. ज्याच्या अंगी मोठेपण आहे त्याला यातना कठीण आहे, त्या गोष्टी ठरलेल्या आहेत. अंगात मोठेपणा जर आला तर अनेक दृष्टांत, अनेक उदाहरणं सांगता येतील, किंवा त्याला कसं कठीण प्रसंगाला समोर जावं लागलं. त्याच्यापेक्षा त्या वाटालाच नाही गेलेलं बरं. आपलं तिकडं मोठेपणाही नको आणि यातना भोगणंही नको, म्हणून आपल्याला सगळा लहानपण मिळालं पाहिजे. विठ्ठला एकदा एका यात्रेमध्ये देवाची मिरवणूक निघाली. तिची पालखी असते, ते काही जण म्हणतात घोड्यावर ठेवली, काही जण म्हणतात, आता गाढवा शब्द लहान वाटतो परंतु त्याच्यावर ठेवली, घोड्यावर ठेवली म्हणा किंवा गाढवावर ठेवली म्हणा. मग लोक यायचे, ते पालखीचं दर्शन घ्यायचे, लोक यायचे, पालखीचं दर्शन घ्यायचे. पण त्या गाढवाला काय वाटायचं की माझं दर्शन घेतलं. यात्रेमध्ये आलेले भाविक हे त्या पालखीचं देवाचं दर्शन घेतात, पण त्या गाढवाला मोठेपणा वाटायला लागला की येतात आणि माझं दर्शन घेतात, त्याला आला मोठेपणा. तर हा मोठेपणा, हा अंभाव, हा अहंकार, हा वाईटाला कारणीभूत आहे. गाढवाला एका शेडजीच्या घरी मोठेपणा आला. मी इतकं मोठं ओझं वाहून नेतो म्हणले. पहिल्या काळामध्ये ह्या मुलांना नसेल माहिती, पण गाढवावर गोण्या टाकायचे, दोन्ही बाजूला दोन सामान टाकायचे आणि बाजारला ते गाढव घेऊन जायचे, ते साहित्य घ्यायचं. आता त्याला मोठेपणा, मी वाहून नेतो एवढं ओझं म्हणून. पण त्या मोठेपणाचा उपयोग आहे का? तिथं पोचलं की ते माल काढून घ्यायचं आणि ह्याला आपलं हाकलून द्यायचं. ते मोठेपणा उपयोगाचा नाही. म्हणजे गाढव चुकार गाढव होते. आपल्या टाळकऱ्या सुद्धा काय चुकार टाळकरी, तिकडे ते पंक्तीचं सामान झालं का नाही बघायला लागले. ते जेवायचं होणारच आहे. महाराज इकडे बघा, इकडे इकडे, हा चुकारपणा करू नका. त्या गाढवाने काय केलं, सारखंच आम्ही वजन वाहून नेतो वा म्हणले, हे मालकाचं काय. मग ते पाण्यामध्ये शिरलं. गाढव त्या गोण्या घेऊन, वजन घेऊन पाण्यात शिरलं, आणि पाण्यात शिरलं की ते वजन हलकं झालं. पाण्यात शिरलं की वजन हलकं झालं. त्या गोण्यामध्ये काय होतं, मीठ होतं, मीठ. मग ते पाण्यात गेल्यामुळे मीठ विरघळलं, हलकं झालं. ते गाढव सोडलं ना महाराज. मालकानं वजन टाकलं की ते पाण्यात चाललं, आणि पाण्यात गेलं की ते मीठ विरघळायला लागलं. मालकाचं नुकसान व्हायला. काय करावं, मालक झाला परेशान. मग त्याने कापूस भरला. गाढवाच्या गोण्यात त्याने भरला कापूस. मग ह्याला आपली सवय लागलेली होती पाण्यात जायची. मग ते कापूस घेऊन पाण्यात गेलं, बसलं गाढव. भिजलं ना वजन, त्या उठताच येईना पुन्हा. इतकं वजन झालं ते कापसाचं, जाड झालं, त्याला उठताच येईना. अक्कल घडली, अक्कल घडली, आता पाण्यात जायचं नाही जायचं. तशा गोष्टी जर करायला गेलं, अक्कल घडते माणसाला. आपले सुद्धा काही शेतकरी
कापसाचं वजन वाढावं म्हणून त्याच्यामध्ये दगड टाकतात. पण काही जणांच्या त्या गाड्या तिकडे गेल्या पण वापसच आले नाही का, कारण ते एकदा कळालं ते मग पुन्हा तिथे झालं सुरू. ते चुकीचं आहे. गाढवाला अक्कल आली, फुकटचा मोठेपणा घेऊन उपयोग नाही. मी वाहून नेतो म्हणजे काय करतो? तुझं कर्तव्य करतो तू. मालकाने ठेवलं कशासाठी? कर्तव्य करण्यासाठी ठेवलेले, कर्म करण्यासाठी ठेवलेले. मग तुम्हाला त्या कर्तव्याचा कर्माचा जर मोठेपणा आला तर तुम्हाला यातना पण कठीण भोगावं लागतील. म्हणून आपल्याला महाराज म्हणतात यातना नको, मोठेपणा नको, त्याच्यापेक्षा आपल्याला लहानपण दे आणि चांगला आनंदाने जीवन जगू दे. म्हणून महाराजांनी सांगितलं की मला लहानपण दे, मोठेपणा नको. ऐरावत जरी हत्ती तो मोठा असेल, यातना कठीण आहेत. मोठं होणाऱ्याला यातना कठीण आहेत. त्याच्यामुळं आपण लहान झालं पाहिजे. आपण थोडं भजन करू. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं की मला मोठेपणा नको. मग कसं पाहिजे? तुकामाने बरवे तुकामाने बरवे Hey!
मोठेपणामध्ये यातना भोगावं लागतात, त्याच्यापेक्षा आपल्याला मोठेपणा नकोच. लहानपणामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून महाराजांनी सांगितलं की मोठेपणा नको मला, लहानपणा दे. लहानपणा किती दे? शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की लहानपणा किती द्यायचा आहे. तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून लहान. आतापर्यंत म्हणत होते लहान, आता म्हणजे लहानाहून लहान व्हा. म्हणजे जितकं लहान होता येईल तितकं. आता महाराजांनी जे मंदिर बांधलंय त्याचा कळस दिसतो अंबाजोगाईवरून, बरोबर आहे. कळस हा मोठ्यात मोठा आहे आणि प्रवेशद्वार लहानाहून लहान आहे. कारण आहे तुम्हाला जर परमार्थामध्ये देवाजवळ जायचं असेल तर त्या कळसाच्या उंची इतकं होऊन जाता येणार नाही, लहान व्हावं लागेल. आणि लहानापेक्षा लहान होऊ नये, ह्याच्याही पेक्षा आणखी लहान दरवाजातून जर आपण लहान होऊन गेलो तर तिथं दर्शन आहे आणि मुक्ती आहे. म्हणून कुठल्याही मंदिराचा दरवाजा लहान असायचं कारण काय की देवाकडे जाताना लहान होऊन गेलं पाहिजे, देवाकडे जाताना नम्र होऊन गेलं पाहिजे. आणि जर मोठं होऊन चाललं तर जगामध्ये तर गोष्टी अनेक खटकतातच, पण तुमच्या घराचा दरवाजाच सुरुवातीला म्हणतो ठक. आपले चौकट असते का, मोठेपणामध्ये सगळ्यात जास्त धडा कुठे भेटतो आपल्याला, घरात. घरात घरात घरच्याच माणसाला मोठेपणा आवडत नाही, जवळच्यालाच आवडत नाही, आपल्याच चौकटीला आवडत नाही. मोठं होऊन चाललं की ती खटकोटी. जुन्या काळामधल्या चौकट्या लहान होत्या. हा माणूस घरात यायला की ते काय म्हणजे वाकून वाकून वाकून, नाहीतर पाहुण्याचं स्वागत झालं समजायचं. ते दरवाजे लहान असायचं कारण असं होतं की थोडस लिनतेनं नम्रतेनं माणसाने आपलं घर असेल म्हणा, देवाचं घर असेल, देवाचं द्वार असेल, त्या ठिकाणी लिनता आणि नम्रतेनं गेलं पाहिजे. मग तिथे सगळ्या गोष्टी साध्य होतात. म्हणून लहानाहून लहान व्हायचे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे प्रचलित उदाहरण, प्रचलित दृष्टांत आहे. मोठेपणा घ्यायची सवय लागलेली की म्हणजे गाडी, ह्याला वाटतं गाडी मीच ओढतो, कुणाला वाटतं गाडी मीच ओढतो, कुत्र्याला वाटतं गाडी मीच ओढतो. त्या पोरांनी, महाराज लोकांनी गाड्या पाहिले का ते बैलगाडी. मालकाचं आवडतं पुत्र, त्या बैलाचं एक थोडस जरा प्रेम असतं.
बैल चरून आले, जनावर चरून आले की ते कुत्र त्यांच्या अंगावर जाणार, थोडं खाजुऱ्यासारखं करणार. काही जनावरांना गोचिड असतं ते, मग ते कुत्र त्या नक्कीनं काढणार. मग प्राण्यामध्ये जरी दोन जीव एकत्र आले तरी त्यांचं ते प्रेम तयार होतं, माया लागते. जनावरांमध्ये सुद्धा बघा, आपल्या दावणीचा एक बैल जर गेला, बाजारला गेला, मेला, तर दुसरा हाय खातो, हाय आपोआपच. जे प्रेम तयार झालेलं असतं दोघांचं, तर त्या कुत्र्याचं आणि त्या बैलांचं प्रेम तयार झालेलं असतं, ओळख झालेली असते, जीव लागलेला असतो एकमेकाला. मग ते लाड करतात. मग मालकानं बैलगाडीला झुपून बाजारला नेताना ते कुत्र घरी थांबत नाही, ते पण त्या बैल गाडीच्या बरोबर चलतं. पण ते हुशार आहे, ते मागे बी चलत नाही, पुढे चलत नाही, ते चलत आपल्या सावलीनं दोन्ही चाकाच्या मधी. दुसरे कुत्रे भुकायला लागले तर आणखी मधी, आणि मोंड्यात गाडी गेली, मालकाने कासरा फेकला, बैल सोडले की ते कुत्रा आळू का पिळू का देते. ओढली कुणी बैलाने आणि ते कुत्रा आळू का पिळू का देते. आणि माग बघतो एवढी मोठी गाडी आपण ओढीत आणली होती, आणि ती ओढली बैलाने, मोठेपणा आला कुत्र्याला. हे चुकीचं आहे. स्वतः जरी ओढली तरी तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला मोठेपणा नको. मज पामरा काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. इतकं केलेलं असताना सुद्धा संत म्हणतात की आमच्या मूर्खाला, पामर म्हणजे मूर्ख, आम्हाला हे मोठेपणा नको. आम्ही आपलं पायाच्या वाहनासारखं पायामध्येच बरे. म्हणजे किती लहान झालेत. अहो तुकाराम महाराजांना डोक्यावर घेऊन आपण जन्मभर नाचलो तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. तरी ते म्हणतात आम्हाला डोक्यावर घेऊ नका, मात्र डोक्यात घ्या. डोक्यात महाराजांना कुठे घ्यायचं आपण? डोक्यात घ्यायचं. म्हणजे त्यांचे अभंग वाचायचे, ते समजून घ्यायचे आणि त्यांच्यानुसार आचरण करायचं. म्हणून संत महंताचे उपदेश डोक्यात घ्यायचे, महापुरुषाचे उपदेश डोक्यात घ्यायचे. त्यांना डोक्यावर घ्यायची गरज नाही, परंतु बऱ्याच वेळेला त्यांना डोक्यावर घेतलं जातं, नाचलं जातं आणि त्यांचे आचरण केलं जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला असं मोठेपणा नको. आम्ही आपलं पायाची वाहन पायामध्ये बरी आहे, तिथं आम्हाला शोभून दिसल. त्याच्यामुळे माणसाने पण तो मोठेपणा घेऊ नये. बऱ्याच वेळेला काही जणांना मोठेपणा घ्यायची लहान मुलाला सवय असते. शाळेमध्ये ती मुलं काय म्हणतात, महाराज मुलं काय म्हणतात शाळेत, सर आल्याबरोबर तर मला बोलू देत, सर शाळेत आल्याबरोबर मला बोलवतात. ऑफिस मध्ये सुद्धा काही सेवक मंडळी असते सर, ते म्हणते साहेब आल्याबरोबर मला बोलू देत. ते म्हणजे कशाला बोलू देत रे, ते झाडून काढायला. गेले बरोबर ऑफिस कुणी झाडायचं, त्यानं झाडायचं, ते झाडून काढायला बोलू देत. तसे सर पण शाळेत आल्याबरोबर मला बोलू देत. कशाला? शाळा झाडून काढायला, पुन्हा सरला पाणी आणून द्यायला, बोर्ड पुसायला, घंटी वाजवायला. ह्याच्या अंगामध्ये समजा सरनी बोलल ह्याचा मोठेपणा आहे, परंतु ते करण्यामध्ये अभ्यास राहिला बाजूलाच. आणि हे आपल्या कामामध्ये गेला, मोठेपणा कामाचा नाही. बऱ्याच वेळेला चांगल्या चांगल्या माणसाला मोठेपणा आला आणि त्यांचं गर्वहरण झालं. रावणाला मोठेपणा आला, सीतेच्या स्वयंवरामध्ये स्वयंवर मांडलं, सीतेचं लग्न ठरलं. पहिल्या काळामध्ये असं नव्हतं की आमच्याकडे मुलगा आहे तिकडे एखादा मुलगी आहे का बघा. ज्या राजाच्या मुलीचा असेल किंवा कुणाचंही असेल तर स्वयंवर मांडायचे. मुलगी आहे, आमचा ही पण आहे, आमची ही आट आहे आणि हा पण ही आट पूर्ण करील त्याला आम्ही मुलगी देणार. सीता स्वयंवरामध्ये धनुष्यबाण उचलायचा. कोणतं धनुष्य, काय नाव होतं? शिवधनुष्य उचलायचा, पण ठेवला स्वयंवरामध्ये. आणि मोठेपणा आला रावणाला. रावणानं ते धनुष्य उचललं आणि उचलून अंगावर पाडून घेतलं. अपमान झाला, मोठेपणामध्ये अपमान झाला.
एका शास्त्रज्ञाचं उदाहरण सांगतात, द्रष्टन सांगतात की तो अभ्यास करायचा एक तज्ञ माणूस, त्यांच्या घरी एक मांजर होती आणि ती मांजर सारखं मग दरवाजा वाजवायची. मग त्याने काय केलं, दरवाजा बंद केला आणि मांजराला जाण्यासाठी एक छिद्र करून ठेवलं. बाई तू ज्यावेळेस तुला जायचं त्यावेळेस जा आणि मध्ये यायचं त्यावेळेस मध्ये ये. ह्याचा आपला अभ्यास चालू. पण हे अभ्यास करत असताना काही दिवसांनी त्या मांजराला झाले पिल्ले आणि मग त्या हुशार माणसाने काय केलं, दुसरं एक लहान छिद्र बाजूला करून ठेवलं पिल्ल्यासाठी. मग अण्णा तिथे गेल्यावर मग ते म्हणले, साहेब हे तुम्ही 2 छिद्र कशासाठी करून ठेवले? म्हणले मोठ्या छिद्रातून मांजर जाईल आणि त्या लहान छिद्रातून पिल्ले जाते. काय म्हणले साहेब, तुमचा आहे का कुठं बुद्धी, स्क्रू ढिला झाला तुमचा? ज्या छिद्रामधून मांजर जाईल त्याच्यातून पिल्लू पण जाईल ना. अशा काही गोष्टी असतात की आपल्याला मोठेपणा येण्यासाठी आपल्या डोक्यानं आपल्या ह्यानं अवमान भोगावा लागतो, अपमान भोगावा लागतो. महाराज म्हणतात आम्हाला अपमान नकोय, मोठेपणा नकोय, लहानपण दे आणि लहानपण दिल्यामुळे आम्हाला आनंद भेटन आणि सगळा आमच्या जीवनाचा उद्धार होईल, मोक्ष प्राप्ती होईल, परमेश्वराची प्राप्ती होईल आणि सगळे अनर्थ टळतील. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेमध्ये आजचा जो योग आला आणि या योगामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, या परमार्थिक भूमीमध्ये येण्यासाठी योग होता. म्हणून आपलं लहानपण होऊन यावं म्हणलं, लहान होऊन यायला पाहिजे. म्हणून अभंग लहान घेतला, लहान महाराजाचा अभंग होता, कीर्तनकार लहान होते, बालगोपाळ आहेत तुम्ही सर्व, मात्र तुम्ही सगळे महंत आहेत, तुम्ही सगळे मोठ्या विभूती आहेत. तुमच्या सानिध्यामध्ये कीर्तन सेवा करायची योग आला आणि ही कीर्तन सेवा संपन्न होण्याचा योग महाराजांमुळे घडून आला. त्यामुळे महाराजांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना, टाळकरी, मृदंगाचार्य, गायक, विनेकरी, पहारेकरी, जोरदार. महाराजाला उचलून नेले तरी तुमचं लक्ष नाही, तुमचं तिकडे लक्ष आहे. चोपदाराची पद्धत कशामुळे आली माहिती का, की पहिल्या काळामध्ये सांप्रदायिक सेवा होऊ देत नव्हते. राक्षस, दुर्गुणी माणसं, दगड मार, शेण मार, त्रास दे, म्हणून हे चोपदार महाग की महाराजाची सेवा सुरक्षित व्हावं, महाराजाला पुढे बोलताय म्हणून हे चोपदार तिकडे बघायला तरी इकडून आमच्याकडे आले तर ही जी झालेली सेवा आहे, ही काही चुकला असेल, कमी वाटला असेल, अपशब्द केला असेल तर तो माझा, चांगलं वाटलं ते गुरुच्या बुद्धीचं, महाराजांचं, परमेश्वराचं आहे. म्हणून तुम्ही ते गोड मानून घ्या. जे आवश्यक आहे ते तुमच्या जीवनामध्ये आचरण करा. चुकीचं वाटलं असं सोडून द्या. म्हणून बोलिले लेकुरे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. म्हणा तुका मने
चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय। पार्वती परमेश्वर महादेव। सर्व मंडळींनी खाली बसून घ्यायचं 2 मिनिटं। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। चालत असलेला हा पवित्र असा श्रावण मास आणि या श्रावण मासात आज या ठिकाणी दुसरा सोमवार। गेल्या सोमवारी मी सांगितलं की खूप सुंदर असा योग यावर्षी 71 वर्षानंतर असा श्रावण मासाचा आरंभ आणि श्रावण मासाचा शेवट हा श्रावण मासाच्या सोमवारानं होत आहे। म्हणून भव्य दिव्य असा योग आहे आणि अशा योगाच्या पर्व काळावर श्रावण सोमवार असेल तसं चिंतन करण्यासाठी नाम घेण्यासाठी प्रत्येक काळ प्रत्येक दिवस प्रत्येक महिना प्रत्येक वर्ष शुभच आहे। परंतु पुन्हा त्यातली त्यात श्रावण मासाला शास्त्रानं पुराणानं विशेष असं महत्व दिलेलं आहे आणि अशा श्रावण मास मध्ये भगवान शंकराची आराधना हरिहि ओम वंदे देव उमापतीं सद्गुरु वंदे जगत कारणम वंदे पन्नग भूषण मृगधरम वंदे पशुनाम पतीं वंदे सूर्यशांक वंदे नयनम वंदे मुकुंद प्रियम। अशा भगवान शंकराची जो तन मन धनानं सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये किंबहुना भगवंताचं स्पष्ट श्लोकच आहे की संसार सारम भुजगेंद्र हारम। जो या ठिकाणी संसारिक जीवाला सुख प्राप्त करून देतो असा भगवान शंकराचं वास्तव्य या ठिकाणी ज्या श्री क्षेत्र शिवगड संस्थांच्या माध्यमातून गेली आपण 3 वर्ष झालं दरवर्षी श्रावण मास भव्य दिव्य स्वरूपात संपन्न करत आहोत। त्यातील या वर्षीच्या श्रावण मासामध्ये सरांनी सुरुवातीलाही सांगितलं की या ठिकाणी 3 ते 4 वर्ष झाले सेवेचं या ठिकाणी कधी करायची कशी करायची त्यांच्याही पाठीमागे खूप मोठा व्याप असतो। कारण राजकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आणि पुन्हा आता परमार्थामध्ये आले सर म्हणून अशी त्रिवेणी संगम। कारण आम्हाला इकडं धार्मिक क्षेत्रातलं जमत असेल पण आम्ही राजकीय क्षेत्राकडे नाहीत
शैक्षणिक क्षेत्रातही कदाचित या ठिकाणी विद्यार्थ्याच्या माध्यमातून आम्ही ओढ घेऊ, पण खूप मोठं कार्य सरांचं आहे. अगदी गगनभरारी उंचीचं कार्य या ठिकाणी सरांच्या माध्यमातून होत आहे. म्हणून राजकीय क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, खूप मोठ्या सरांच्या संस्था सुद्धा आहेत. सरांनी सांगितलं, महाराज तुमचा विद्यार्थी फक्त संस्थेचा पास झालेला असू द्या, त्याला पाहिजे तशा पद्धतीची सुविधा आम्ही आमच्या, कारण 12वी पर्यंत शाळा आहे सरांची, म्हणून पुढची सुद्धा व्यवस्था अगदी कुठल्याही स्वरूपानं 10वीचा विद्यार्थी पास झालेला असला तर सरांनी सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या जरी शाळेत टाकलं तरी नाना प्रकारच्या सुविधा आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करू. म्हणून सरांचं कार्य शैक्षणिक क्षेत्रातही खूप मोठं आहे. तुम्ही गांजपूरला गेल्यानंतर उजव्या साईडला गावामध्ये प्रवेश करताना मला वाटतं 4 ते 5 मजली बिल्डिंग आहे शाळेची. एवढी भव्य इमारत आहे आणि भव्य शैक्षणिक क्षेत्र आहे. अनेक ठिकाणी संस्था आहेत सरांच्या. त्याचबरोबर राजकीय क्षेत्राचा जर विचार केला तर राजकीय क्षेत्र सुद्धा सरांचं खूप मोठं भरारीचं क्षेत्र आहे. म्हणून मी फारसं वर्णन करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष स्वरूपानं अगदी थोड्या काळात तुम्हाला ते सगळं पाहायला मिळणारच आहे. आम्ही पण काल परवा तुमच्या पोस्टच्या माध्यमातून काल परवा पाहतच आहोत आणि त्या कार्यासाठी आमच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राहतात राजकीय क्षेत्रासाठी सुद्धा. म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून आपण चिंतन श्रवण केलं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, या ठिकाणी श्री भक्त परायण ईश्वरजी महाराज मुंडे यांनी सुंदर असं चिंतन केल्याबद्दल सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. त्याचबरोबर अगदी मंदिराच्या पायापासून ज्यांचं सहकार्य आहे, अविरत पद्धतीनं अगदी मंदिराच्या पायासाठी ज्यांनी एक खडी या ठिकाणी टिप्पर आजपर्यंत पंडितराव तुम्ही दिलेली खडी आज सुद्धा तिथं शिल्लक आहे. एकच टिप्पर मोटर 6 ब्रासचं दिलं, सगळं मंदिर होऊन खडी अजून त्या वसरपलीकडे शिल्लक आहे गाडीवर खडी. काय चमत्कार त्यांनी जादू करून आणली खडी माहित नाही, पण सगळं काम आमचं एवढं झालंय संस्थांचं इथलं 3 वर्षातलं, एवढ्या कामापर्यंत त्यांनी दिलेली खडी पुरली. त्याचबरोबर दरवर्षी श्रावण मासामध्ये भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानदान तर आहेच, पण अन्नदानाची जोड ज्यांच्या माध्यमातून होत आहे दरवर्षी ते आमचे पारमार्थिक श्री पंडितरावजी नामदेव फुंदे. त्याचबरोबर तुम्ही चोपदाराकडे वर्णन केलं, पण चोपदार कुणामुळे झाला ते या ठिकाणी आजचेच अन्नदाते असणारे सुदाम लक्ष्मणरावजी फुंदे यांनी पहिल्या वर्षी 22 पंक्ती झाल्या श्रावण मासामध्ये, पण कीर्तनकार पळून जाईल म्हणून चोपदारच नव्हता, म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि पहिल्याच वर्षी चोपदाराचा ड्रेस संस्थांसाठी अर्पण केला आणि अन्नदानाच्या माध्यमातून सेवा अविरत पद्धतीने त्यांची चालू आहे. असे श्री सुदाम लक्ष्मण फुंदे यांचा भव्य दिव्य स्वरूपात अन्नदान आहे. म्हणून छोट्या खाणी या ठिकाणी महाराजांचा सत्कार होणार आहे. महाराजांनी तो सत्कार या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आमच्या या ठिकाणी टाकळीचे बाळगोजी भाऊ, त्याचबरोबर आमचे या ठिकाणी जटाळ भाऊ दोघं या ठिकाणी महाराजांचा सत्कार करतील. महाराजांनी तो या ठिकाणी सत्कार स्वीकार करायचा आहे. या टोपी द्या त्यांना.